सोबत 2 जणांना ताब्यात घेतले म्हणजे कारवाई केली का? मनपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये 2 इसम हे जे प्रतिबंधित असे प्राण्यांचे अवयव आहेत, त्यामध्ये हत्तीचे दात आहेत. तर ते हत्तीचे दात घेऊन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती आमच्या DB टीमचे महेश राळेभात आणि संपत फुरळे यांना मिळाली. त्याप्रमाणे आम्ही फिल्डिंग लावली आणि गार्डा सर्कल जो भाग आहे त्या ठिकाणी ते दोघं मिळून आले. त्यांच्याकडे ते 2 दात होते ते ताब्यात घेतले. त्यांनी कुठून आणले, कायसाठी आणले, पुढे कोणाला देणार होते, या संदर्भात मनपाडा पोलीस ठाणे तपास करीत आहे. 31 डिसेंबरच्या दुपारी उसाटणे येथे राहणारे जे मडवी कुटुंब आहे, त्याच्यामध्ये कुटुंबामध्ये काही दिवसापूर्वी त्यांच्यात वाद झाला होता आणि त्या वादाचाच परिणाम म्हणून त्या 31 डिसेंबरला दुपारी आदित्य मडवी हे उसाटणे ते कोळेगाव या ठिकाणी ब्रिजा गाडीने येत असता मिलिंद मडवी आणि बाकी काही जण इनोवा गाडीमध्ये आले. त्यांना अडवून त्यांना मारहाण केली. त्याच्यामुळे मनपाडा पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर 307 पूर्वीचा त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आदित्य मडवी हे उपचार घेत असून काल आम्ही 2 आरोपींना अटक करण्यात आम्हाला यश आलेलं आहे. बाकी आरोपींचा आमचा शोध चालू आहे. लवकरच अटक करण्यात येईल. मनपाडा पोलीस ठाण्याने काल एका आरोपीला अटक केलेली आहे की ज्याने लहान मुलीचं शारीरिक संबंध आणि अत्याचार केले होते. 2022 ते 24 असे 2 वर्ष त्याने अत्याचार केले होते 16 वर्षीय मुलीबरोबर गोवलिवली या ठिकाणी. त्याचं नाव संदीप कुमार असं आहे आणि तो अत्याचार करून उत्तर प्रदेश जौनपूर येथे पळून गेला होता. तर डिसेंबर 14 रोजी आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यानंतर तो फरार होता. तर आमच्या डिटेक्शन टीमने उत्तर प्रदेश येथे जाऊन त्याला आणलेला आहे आणि त्याला आम्ही अटक केलेला आहे. पुढील तपास चालू आहे.